महाराष्ट्र के मराठा कार्यकर्ता मनोज जारगे के विरोध में विधायक राजाभाऊ राउत ने बार्शी शहर में आंदोलन शुरू किया। पिछले कई दिनों से मराठा कार्यकर्ता मनोज जारगे और विधायक राजाभाऊ राउत के बीच कुछ मुद्दों को लेकर मतभेद चल रहा है। आज मालशिरस तहसील के अकलूज शहर में मराठा कार्यकर्ताओं ने विधायक राजाभाऊ राउत की प्रतिमा को क्षतिग्रस्त कर दिया और विरोध प्रदर्शन किया। विधायक राजाभाऊ राउत खुद विधायक होने के नाते परंपरा का सम्मान कर सकते हैं, इसके लिए उन्हें आंदोलन शुरू करने की जरूरत नहीं है। इसके बजाय वे केवल लोगों को भड़का रहे हैं। आमचं आंदोलन हे समाजाला न्याय मागण्यासाठी आहे आणि या ठिकाणी जाणीवपूर्वक सरकारचे हस्तक राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी हे आंदोलन उभा केलेलं आहे। राजेंद्र राऊतला आमचा एवढा सवाल आहे, तुम्हाला सरकारी पक्षाचे आमदार तुम्ही आहात या ठिकाणी, सरकार तुमचं आहे, पण तुम्हाला रस्त्यावरच्या आंदोलनाला बसायची काय गरज आहे? विशेष अधिवेशन घ्यायचं असेल, सरकार तुमचा लाड करत असेल, 2-2 हजार 5-5 हजार कोटी निधी तुम्हाला सरकार देत असेल, तर तुम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या बंगल्यावरती जावं आणि त्यांना आवाहन करावं की साहेब तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा, रस्त्यावरती बसून संघर्ष होता मनोज जारगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याची काय गरज आहे? हा माझा सवाल त्यांना आहे। तुम्ही या ठिकाणी रस्त्यावरती न बसता त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती जावा आणि विशेष अधिवेशनाची मागणी करा आणि मराठा समाजामध्ये फूट पाडू नका। आणि सरकारलाही विनंती आहे, मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला याचं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावरती घेऊ नका। अखंड मराठा समाज हा मनोज जारगे पाटील, संघर्ष होता मनोज जारगे पाटील यांच्या पाठीमागे आहे। आम्ही फक्त सर्वांना विनंती करतो अखंड मराठा समाजाला की यापुढे कुणीही आंदोलनाला बसले तरी तुम्ही कुणावर विश्वास ठेवू नका। फक्त संघर्ष होता मनोज जारगे पाटील यांच्याबरोबर हे गरजूवंत करीत मराठीचं आंदोलन राहील। विषय